माझे नाव अजय. मी अंडर 19च्या क्रिकेट ट्रायलसाठी मुंबईला जाणार होतो. मुंबईला माझी मोठी ताई राहत होती, त्यामुळे माझ्या राहण्याचा प्रश्न सुटला होता. मी खूप आनंदात होतो, कारण या दिवसाची वाट मी भरपूर दिवसापासून पाहत होतो आणि त्यासाठी मी खूप मेहनतही घेतली होती. माझ्या आई-वडिलांचा सपोर्ट ही त्यासोबत मला लाभला होता. जर मी अंडर 19 क्रिकेट टीममध्ये भारताच्या टीमकडून मला संधी मिळाली तर माझ्या आयुष्याचं सोनं होणार होतं. म्हणून या ट्रायलसाठी मी फार उत्साहित होतो. आज संध्याकाळच्या बसने मी नाशिकहून मुंबईला रवाना होणार होतो. माझ्या ताईच्या घरी तिची सासू, दाजी, नणंद इतकेच लोक राहत होते. दाजी मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत होते. त्यांचे मोठ्या अपार्टमेंटमध्ये 2 BHK फ्लॅट हा स्वतःच्या मालकीचा होता. ताईचं व दाजींचं लव्ह मॅरेज झाले होते. कारण हे दोघं एकाच कंपनीत काम करत असल्यामुळे त्यांच्यात अगोदर मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात अशी त्यांची आयुष्याची रूपरेषा आखली गेली होती. ताईचे सासरे हे लग्न अगोदरच देवाज्ञा झाले होते. तिची जी नणंद होती तिच्या लग्नाच्या 2 वर्षानंतर घटस्फोट झाला होता. तिचा स्वभाव फार चिडचिडा होता. कोणत्याही गोष्टीवर नाक खुपसायची तिला फार सवय होती. तिचे नाव अंजली होते. संध्याकाळच्या बसने मला रात्रीला 12 वाजेला पनवेल या ठिकाणी पोहोचवले. मी मुंबईला येण्याची कल्पना ताईला दिली होती, म्हणून ती माझी वाट पाहत जागीच होती. दाजी आज ऑफिसमधून उशिरा आल्यामुळे ते लवकर झोपले होते, म्हणून मी ऑटो करून त्यांच्या घरी एकटाच आलो होतो. घरात सगळेजण झोपले असल्यामुळे मी दाराची बेल न वाजवता ताईलाच फोन करून दार उघडवण्यासाठी सांगितले. घरी पोहोचेपर्यंत मला रात्रीचे 1 वाजले होते. मला पाहून ताई म्हणाली, "फार उशीर झाला नाही का यायला? पटक्यात सामान ठेव आणि आराम कर. आपण सकाळी निवांत बोलू." म्हणून ताईने मला ड्रॉइंग रूममध्ये असलेल्या सोफ्यावरच झोपायला सांगितले. कारण 2 BHK घरात 2च खोल्या बुक झाल्या होत्या. एका खोलीत ताई व दाजी आणि दुसऱ्या खोलीत ताईची सासू व नणंद झोपलेले होते. मला एवढं सांगून ताई आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेली आणि मी सोफ्यावर लोळून काही वेळापर्यंत मोबाईल पाहू लागलो. आणि अचानक मला कोणत्या तरी रूमचा दार उघडण्याचा आवाज कानी पडला. मी फटक्यात मोबाईलची स्क्रीन ऑफ करून मुद्दामून डोळे लावले. मग मी बारीक डोळे करून रूममधील होणाऱ्या हालचालींकडे लक्ष देऊ लागलो. मला ताईची नणंद अंजली ही बाहेर येताना दिसली आणि ती सरळ ताई ज्या रूममध्ये गेली होती त्या रूमबाहेर जाऊन उभी राहिली. काही वेळ ती त्याच ठिकाणी उभी राहून काहीतरी ऐकत होती. मग तिला आतून कोणताही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे ती सरळ ड्रॉइंग रूममध्ये आली आणि मला झोपलेलं पाहून ती घाबरली. कारण तिला या गोष्टीची कल्पना नव्हती की मी त्यांच्या घरी येणार होतो. तिला वाटले मी अगदी गाढ झोपेत आहे, पण तिला माझ्याबद्दल माहितीच नव्हते की मी फक्त झोपण्याचं नाटक करत आहे. ती काही वेळ माझ्यासमोरील सोफ्यावरच बसून राहिली आणि काही मिनिटानंतर आपले हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श करू लागले की जणू ती माझी बायकोच असावी. तिच्या त्या स्पर्शाने माझ्या शरीरात काटे उभे राहू लागले होते. मनात एक वेगळीच फिलिंग येऊ लागली होती. पण मी काहीही हालचाल न करता तसाच झोपण्याचं नाटक करून पडून राहिलो. काही वेळ गेल्यावर अंजलीने घराचा मेन दार उघडवला आणि कोणाला तरी घराच्या आत ती घेऊन आली. तो माणूस माझ्याही ओळखीचा लागत नव्हता. घरात अंधार होता म्हणून त्याचा चेहरा मला लांबून काही स्पष्ट दिसत नव्हता. अंजली व तो माणूस माझ्यासमोरील सोफ्यावर येऊन बसले आणि अंजलीने आपल्या दोघा हातात त्या माणसाच्या हात पकडले. मी बारीक डोळे करून त्यांच्यावर लक्ष ठेवून होता, पण अजूनही माझ्या डोक्यात त्या माणसाचा चेहरा येत नव्हता व ओळखीचाही लागत नव्हता. हळूहळू त्या माणसाने अंजलीला आपल्या मिठीत सामावून घेतले आणि अंजलीही त्याला साथ देऊ लागली होती. काही वेळानंतर त्या माणसाने त्याच्या दोघा हातात अंजलीचा चेहरा पकडला व आपले ओठ तिच्या ओठांवर टिकवले आणि भरभरून तिच्या ओठांचा रस तो चाखण्यात व्यस्त झाला. पण माझ्या माहितीनुसार अंजलीचा घटस्फोट झाल्यामुळे
तिलाही तिच्या नवऱ्याची कमतरता तिच्या आयुष्यात भासतच असावी, म्हणून हा नवीन मनुष्य तिने शोधून काढला असावा असं मला वाटू लागलं होतं. पण त्या दोघांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती की मी अजूनही त्या दोघांच्या होणाऱ्या कार्यक्रमावर लक्ष ठेवून होता. हळूहळू त्या माणसाने अंजलीला त्याच्या इच्छेनुसार भरभरून प्रेम करायला सुरुवात केली होती. अंजलीलाही तो हवासा त्यावेळेस वाटू लागला होता. मग त्या दोघांनी आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले. त्याचे ते दृश्य पाहून माझ्या अंतर्मनात वेगळीच आग व तळमळ निर्माण होऊ लागली होती. कारण माझ्या आयुष्यात माझ्या डोळ्यांसमोर घडणारी ही पहिलीच घटना होती. मी याआधी अशा घटनेचा अनुभवही घेतला नव्हता. त्याने तब्बल अंजलीवर अर्ध्या तासापर्यंत मनसोक्त आणि भरभरून प्रेम केले. त्यानंतर ते दोघंही शांत झाले आणि तो मनुष्य घरातून बाहेर झाला व अंजली आपल्या रूममध्ये गेली. अजूनही माझ्या डोळ्यांसमोर विश्वास बसत नव्हता की ताईची नणंद ही इतकी हॉट व आपल्या इच्छांवर काबू न ठेवणारी असणार. त्या दोघांच्या पाहिलेल्या दृश्याच्या विचारात मला केव्हा झोप लागली तेही मला कळाले नाही. जेव्हा सकाळ झाली तेव्हा ताईने मला झोपेतून उठवले. अजय, 7 वाजले, किती झोपशील? तुला ट्रायलला जायला उशीर होईल. तेव्हा मी ताईला म्हणालो, अगं ताई, माझी ट्रायल दुपारी 2 वाजेला आहे. एवढ्या सकाळी उठून मी काय करणार? आणि तेवढ्यात ताईची नणंद माझ्या समोरील सोफ्यावर येऊन बसली आणि मला म्हणाली, अरे अजय, तुम कब आए? मी मनातच म्हणालो, रात्री माझ्या अंगावर तिने हात फिरवला तेव्हा हिला कळाले नव्हते का? आणि आता मुद्दामून विचारते. तेव्हा साधारण मुलगा म्हणून मी त्यांना म्हणालो, दीदी, मैं रात को 1 बजे आया था. मग अंजली मला म्हणाली, काफ़ी देर हो गई थी आने में. मग मी मुद्दामून त्यांना म्हणालो, दीदी, काफ़ी देर हो गई थी मगर मुझे नींद नहीं आ रही थी. 2:30-3 बजे मैं सोया था. असं म्हटल्यावर तिला शॉकच बसला. इसका मतलब तुम सोए नहीं थे? ती स्वतःच्याच मनात विचार करू लागली. इसने रात को कुछ देखा तो नहीं होगा ना? मगर जब मैंने इसे छुआ तब तो ये सोया था. फिर भी कैसे बोल रहा है? मैं जगा ही था. त्यानंतर जो मनुष्य रात्री अंजली सोबत होता तो मनुष्य घराच्या आत येऊन ताईजवळ बाजाराची पिशवी देऊ लागला आणि म्हणाला, दीदी, जो सामान आपने बोला था वो मैं सब लेके आया हूँ. किसी चीज़ की ज़रूरत पड़ती है तो फ़ोन करके बता देना. आणि एवढं बोलून तो त्या ठिकाणाहून निघून गेला. आणि ताई मला म्हणाली, अजय, तुम जल्दी तैयार हो जाओ. मैं तुम्हारे लिए कुछ खाने के लिए बना देती हूँ ताकि तुम्हें आने में देर भी हो गई तो चलेगा. तेव्हा मी ताईच्या मागे जाऊन तिला विचारले, ताई, हा मनुष्य कोण होता ज्याने तुझ्या हातात पिशवी दिली? ताई मला म्हणाली, का रे, काय झालं? नाही, त्याला या घरात मी कधी पाहिलं नव्हतं. तेव्हा ताई मला म्हणाली, अरे, तो आमचा ड्रायव्हर आहे. घरात माझ्या सासूबाई आजारी असतात ना, त्यांना केव्हाही दवाखान्यात न्यावं लागतं, म्हणून तो घरीच असतो आणि घरातील लहान मोठी कामे तो पाहत असतो. तेव्हा मी स्वतःच विचार करू लागलो, असं आहे का ते? म्हणजे अंजली ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आहे. इसका मतलब दाल में कुछ काला है. ते शोधावंच लागेल. आणि मग मी फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने निघालो. बाथरूमच्या आत घुसल्यावर माझे डोळे मोठेच झाले. बाथरूम आत रेडी स्टाईलने डेव्हलप केला होता. असाही बाथरूम मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. एका साईडला बाथटब आणि दुसऱ्या साईडला शॉवर बाथ. आंघोळ करावी कुठे हाच प्रश्न मला पडला होता. मग मी बाथटब सिलेक्ट केला. त्यामध्ये बसून आंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. जेव्हा मी बाथटबला भरण्यासाठी कॉक ऑन केला, त्या नळाच्या शेजारी एक छोटी कपाट होती. ती फायबरची होती, पण माझ्या मनाला ती वेगळीच वाटत होती. तिला उघडण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली आणि तिला जेव्हा मी उघडून पाहिले तेव्हा बायांचे आतले कपडे घडी करून ठेवले होते. पण ते कोणाचे होते याची कल्पना मलाही नव्हती. ते ताईचेही असू शकतील, नाहीतर अंजलीचेही असू शकतील. पण त्यांना पाहून माझे आकर्षण जास्त अंजलीकडे त्यावेळेस वाढू लागलं होतं. कारण रात्रीच्या वेळेस मी तिला अशा अवस्थेत पाहिले होते की तिला मिठीतच घ्यावे
असे मला तिच्याकडे पाहिल्यावर वाटू लागले होते. मग मी बाकी सर्व गोष्टी सोडून अंघोळीकडे लक्ष दिले आणि अंघोळ करून जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा माझ्यासमोर अंजलीच होती आणि ती मला म्हणू लागली, "अजय, तुम सच में रात को जग रहे थे या झूठ बोल रहे थे?" तेव्हा मी तिला म्हणालो, "क्या हुआ दीदी? मैं सोया था या जगा था? इस बात से आपको क्या मतलब? आपका कुछ सामान गुम हो गया था क्या उस टाइम पर?" तेव्हा अंजली मला म्हणाली, "कुछ सामान गुम तो नहीं हुआ था, मगर जो सामान मैं ढूंढ रही थी वो मुझे ज़रूर मिल गया था, इसलिए मैं पूछ रही थी." तिचे म्हणणे ऐकून मी सरळ ताईच्या रूमकडे कपडे बदलवण्यासाठी गेलो आणि फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो. त्या ठिकाणी अंजली माझ्यासमोर बसली होती. मी एकटक नजरेने तिच्याकडे पाहतच होतो आणि तीही माझ्याकडे अधूनमधून पाहत होती. माझ्या मनात एकच प्रश्न होता की हिला सांगावं का, तू जशी बाहेरून सुंदर दिसते तशी आतूनही सुंदर आहेस, पण वेळ आल्यावर सांगू, असं माझ्या मनाला वाटू लागलं होतं. आता सकाळचे 11 वाजण्यात आले होते. मलाही ट्रायलसाठी जायला वेळ होत होता. कारण मुंबईची ट्रॅफिक म्हटली म्हणजे ज्या जागेवर आपल्याला पोचायचं असेल त्यासाठी घरातून आपल्याला 1.5-2 तास अगोदरच निघायला हवे. तेव्हाच आपण वेळेवर त्या ठिकाणी पोहोचू. म्हणून मी त्याला आपलं किट पॅक करून ट्रायलसाठी जात आहे एवढं सांगून मी घरातून निघालो. मी वेळेच्या 15 मिनिटे अगोदर त्या ठिकाणी पोहोचलो. ट्रायलसाठी माझा नंबर 3 वाजायला लागला आणि 3:30ला मी ग्राउंडच्या बाहेर आलो आणि लोकल पकडून मी त्याच्या घराच्या दिशेने निघालो. मी जेव्हा घरी आलो तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. घरात आल्यावर कोणीही दिसत नव्हते. म्हणून मी ड्रॉइंग रूममध्ये माझी किट बॅग ठेवून बाथरूमकडे फ्रेश होण्यासाठी जाऊ लागलो. तेव्हाच माझं लक्ष ताईच्या सासूच्या रूमकडे गेले. तिथला दार हा उघडा होता आणि तेव्हाच अंजली ही अशा अवस्थेत आरशासमोर उभी होती. तिला पाहून मला धक्काच बसला की आरशात ही अशा अवस्थेत स्वतःला का पाहत असावी. मी स्वतःच विचार करू लागलो होतो. तिचे ते दृश्य पाहून माझ्या मनाला फार अस्वस्थ आणि तीही हवीहवीशी वाटू लागली होती. काही वेळापर्यंत मी त्या ठिकाणी उभे राहून तिच्यावर लक्ष ठेवून होता. अंजली ही स्वतःच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी हात लावून स्वतःला समाधानी करत होती आणि तेवढ्यातच आरशात तिला माझं प्रतिबिंब दिसलं. मी फटक्यात साईडला झालो. तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला कोणीही दिसले नाही. मला भीती वाटू लागली होती. म्हणून मी ड्रॉइंग रूममध्ये येऊन सोफ्यावर बसलो आणि मुद्दामून किट बॅगमधून सामान काढून सोफ्यावर ठेवू लागलो आणि काही वेळातच अंजली ही ड्रॉइंग रूममध्ये येऊन माझ्यासमोर उभी राहिली आणि मला म्हणाली, "अजय, तुम कब आए? तुम मेरे कमरे की तरफ आए थे क्या?" तेव्हा मी अंजलीला म्हणालो, "नहीं तो, मैं तो अभी आया. मेरा सामान पसीने से गीला हो गया था, इसलिए मैं इसे सुखाने के लिए फैन के नीचे रख रहा हूँ." मग मी तिला विचारले, "दीदी, घर में कोई नहीं है क्या? श्वेता दीदी और आंटी जी कहाँ है?" तेव्हा ती मला म्हणाली, "वो तो अस्पताल गए हैं, अभी आते ही होंगे." तेव्हा परत मी तिच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ती मला विचारू लागली, "अजय, सच में बताओ, तुम रात को सोए थे या जग रहे थे?" तेव्हा मी परत अंजलीला विचारले, "दीदी, मैंने आपको कितनी बार बोला है, मैं रात को सोया ही था. मैं उस टाइम पे खाली दीदी के सामने झूठ बोल रहा था, क्योंकि वो मुझे सोने नहीं दे रही थी इसलिए." तेव्हा अंजली म्हणाली, "चलो अच्छा हुआ तुम सोए ही थे, मतलब तुमने कुछ देखा ही नहीं." तेव्हा मी अंजलीला विचारले, "मतलब मैं कुछ समझा नहीं दीदी, क्या देखा नहीं?" तेव्हा अंजली मला म्हणाली, "कुछ नहीं, कुछ नहीं, मैं ऐसे ही खुद से बातें कर रही थी." मी अजूनही तिच्यावर लक्ष ठेवून होता. तिचे वय 26-27 वर्ष इतकं असावे, पण ती फार हॉट आणि ब्युटिफुल दिसायची. माझ्या मनात या क्षणाला तिला मिठीत घ्यावे असं वाटू लागले होते. पण मी फक्त वेळ माझी येण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर ताई व आंटी या दोघंही घरात आल्या आणि आंटीने मला पाहिल्यावर, "अजय, आ गए? कैसे रहा तुम्हारा क्रिकेट का ट्रायल?" तेव्हा मी आंटीला म्हणालो, "आंटी, ट्रायल तो काफ़ी अच्छा रहा.
अब देखते हैं सिलेक्टर किसको सिलेक्ट करते हैं. तेव्हा आंटी म्हणाली, चलो काफी शाम हो गई है. श्वेता, तुम सबके लिए चाय बनाव. अंजली तिच्या रूममधून गाऊन घालूनच माझ्यासमोर बसली होती. मी अधूनमधून तिच्याकडे पाहतच होतो आणि साधारणतः माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी वारंवार जात होतं. पण अधूनमधून जेव्हा ती पाय पसरवून बसत होती तेव्हा तिच्या ठिकाणी पाहून माझ्या मनात चुळबुळ व्हायला सुरुवात व्हायची. काही वेळात श्वेताताईने चहा बनवून आम्हा सर्वांना दिला. मग मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. तेव्हा मला नळावर बायकांचे आतले कपडे टांगलेले दिसले. ते कपडे मी फ्रेश झाल्यानंतर खिशात घालून बाहेर आलो. हे कपडे अंजलीचेच असावे याची मला 100% खात्री होती. माझ्या काही वेळानंतर अंजलीही बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. तेव्हा तिला ते कपडे त्या ठिकाणी दिसले नाही म्हणून ती फार चिडचिड करू लागली होती. ती ओरडतच बाहेर आली आणि श्वेताताईला म्हणू लागली, भाभी, मेरे कपड़े बाथरूम में रखे थे, वो कहीं मिल नहीं रहे, आपने देखा क्या? तेव्हा ताई तिला म्हणाली, दीदी मैं तो माजी को लेके अस्पताल गई थी, मुझे पता भी नहीं था कि आपने वो कपड़े कहाँ रखे थे. भाभी, कुछ देर पहले ही वो कपड़े मैंने नल पर टांग के रखे थे, मगर अभी वहाँ पे नहीं है. तेव्हा अंजली ताईला म्हणाली, अभी बाथरूम में कौन गया था तैयार होने के लिए? ताई तिला म्हणाली, अभी तो अजय ही तैयार होने के लिए गया था. मग अंजली ताईला म्हणाली, इसका मतलब अजय ने ही वो कपड़े लिए होंगे. तेव्हा ताई अंजलीला म्हणाली, आप कैसे बात कर रही हो दीदी, वो आपके कपड़े लेके क्या करेगा? तेव्हा अंजली ताईवर रागवली आणि म्हणाली, तेरा भाई झूठ बोल रहा है, कल रात को बोल रहा था मैं सोया था मगर वो जग रहा था, क्योंकि उसकी बातों से मुझे वो उलझा उलझा लग रहा था. अभी जाके मैं उससे पूछती हूँ. तेव्हा अंजली लागली ड्रॉइंग रूममध्ये माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अजय, तुम बाथरूम में से मेरे कपड़े लिए थे क्या? त्यावर मी अंजलीला म्हणालो, आप कैसे बात कर रही है दीदी, मैं आपके कपड़े लेके क्या करूँगा. काही वेळानंतर आमची आपसी नोकझोक चालू राहिली आणि समोर दाजी आल्यावर अंजली शांत झाली. दाजी मला म्हणाले, अजय, कैसे रहा तुम्हारा ट्रायल, सिलेक्ट हो जाओगे ना इस बार इंडिया की टीम में. तेव्हा मी दाजींना म्हणालो, कोशिश तो पूरा किया है जीजू, मगर सिलेक्टरों की राय भी जानना ज़रूरी होता है. देखते हैं भगवान किसका साथ देता है. मी अंजलीकडे तिरकट डोळे करून म्हणालो आणि दाजी आपल्या रूममध्ये गेले. मग मीही सोफ्यावर बसून मोबाईल पाहू लागलो. काही वेळाने जेवणाची तयारी झाली होती. आम्ही सर्वजण सोबतच जेवणाला बसलो. अंजली माझ्याकडे जेवण करताना पाहतच होती. ती वयाने मोठी जरूर होती, पण दिसायला जशी 20 वर्षाची मुलगीच वाटत होती. जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या जागेवर झोपण्यासाठी गेले. मीच फक्त सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होतो. मीही ट्रायलमध्ये फार दमल्यामुळे मला फार झोप लागत होती, म्हणून मी लोळतच मोबाईल परत चालू लागलो. हळूहळू घड्याळीचा काटा आपला वेग वाढवू लागला होता. मी झोपताना शॉर्ट पॅन्ट घालूनच झोपत होतो. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. मलाही गाढ झोप लागली होती आणि अचानक अंजली तिच्या रूममधून बाहेर आली आणि मी ज्या सोफ्यावर बसलो होतो त्याच्या शेजारी येऊन ती उभी राहिली. तिने 2-3 वेळेस माझ्या शरीराला स्पर्श केला, पण मला झोप फार छान लागल्यामुळे माझी काहीही हालचाल होत नव्हती. तिने जवळून माझ्या डोळ्यांवरही नजर टाकली. त्यावर मोबाईलची टॉर्च ऑन करून तिने संपूर्ण माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण केले, कारण तिला भीती वाटत होती. ज्यावेळेस तिला सांगितले होते की मी रात्रीच्या वेळेस जागी होतो, म्हणून पूर्ण खात्री करूनच ती आज ड्रायव्हरला घरात बोलवणार होती. तिच्याबद्दल घरात कोणाला काहीच कल्पना नव्हती की ती रात्रीच्या वेळेस उठून काय करत होती. जेव्हा ती घराच्या दार उघडवण्यासाठी जात होती तेव्हा तिच्या साडीचा पदर माझ्या बोटांच्या नखात अडकला आणि तो नख जोरात ओढल्यामुळे माझी झोप उघडली. मला असं वाटले की माझ्या अंगाला कोणाचा तरी स्पर्श झाला असावा. पण जेव्हा मी उठून बसलो तेव्हा अंजली ही घराचे मेन दार उघडवत होती
आणि मागून मी लागलीच तिला आवाज दिला, दीदी आप इतने रात को बाहर कहाँ जा रही है? तेव्हा अंजली मला म्हणाली, नहीं अजय, मैं कहीं नहीं जा रही हूँ, मैं तो दार लगा है कि नहीं वह चेक कर रही थी. मग मी अंजलीला म्हणालो, श्वेता दीदी ने तो मेरे सामने दरवाजे को अंदर से लॉक लगाया था, फिर दोबारा कैसे खुल गया? चेक तो आप करने के लिए आए. जेव्हा अंजली मला म्हणाली, आजकाल घरों में चोरियां काफ़ी हो रही है, इसलिए मुझे शंका थी कि गेट खुला तो नहीं. तेव्हा मैं अंजलीला म्हणालो, आप इतने रात को गेट चेक करने के लिए हर रोज़ आती है क्या? नहीं तो अजय, मुझे जब डाऊट आता है तभी मैं आ जाती हूँ. तेवढ्यात काही सेकंदात ड्रायव्हरची घरात एंट्री होते आणि मला पाहून तो लागलीच बाहेर निघतो. तेव्हा मी अंजलीला त्याच्याबद्दल विचारले, दीदी यह ड्राइवर इतने रात को घर के अंदर किस लिए आया था? तेव्हा अंजली माझे ध्यान भटकवण्यासाठी खोटं बोलू लागली होती. कहाँ है ड्राइवर? अजय, यहाँ तो कोई नहीं है, तुम्हें रात को कम दिखता है शायद. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मुझे रात को कम नहीं पूरा दिखता है. यह ड्राइवर कितने दिनों से घर के अंदर आ रहा है, मगर इसके बारे में किसी को पता ही नहीं, सिर्फ मेरे अलावा. क्योंकि रात को जब तुम दोनों इसी सामने वाले सोफे पर बैठ के कुछ काम कर रहे थे, तब मैंने अपने आंखों से वह काम देखा था. मी असं बोलल्यावर अंजली भरपूर घाबरली होती. तिने दाराला लॉक करून डायरेक्ट माझ्या शेजारी ती येऊन बसली आणि माझ्याजवळ विनवण्या करू लागली. अजय, तुम्हें कसम ये बात हम दोनों में ही रहनी चाहिए. अगर तुमने यह बात श्वेता भाभी को बताई तो बहुत बड़ी गड़बड़ हो जाएगी, क्योंकि भाभी वह बात भैया को बताएगी, फिर वही मेरा जीना हराम कर देंगे. इसलिए मैं तुम्हारे पैर पड़ती हूँ, ये बात किसी को मत बताना. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मगर तुम्हें इसी ड्राइवर की ज़रूरत क्यों पड़ी? और कोई अच्छा आदमी ढूंढकर तुम शादी क्यों नहीं कर लेती? तेव्हा अंजलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल मला सर्व सांगितले. ती म्हणाली, जब मेरी शादी हुई थी तब मेरा परिवार काफ़ी हंसता खेलता था, मगर शादी के 1 साल बाद जब मैं उनको लड़का ना दे सकी तो वो मुझे बांझ कहकर बुलाते थे. मगर असल में कमजोरी तो मेरे पति की थी, क्योंकि शादी के कुछ दिनों के बाद ही मुझे इस बारे में पता चल गया था. शादी के बाद तो उन्होंने मुझे एक दिन भी खुश नहीं रखा था. जो लड़की अपने पति से प्यार पाना चाहती थी, वो प्यार मुझसे वो करते ही नहीं थे. फिर भी मैं ज़बरदस्ती से मैं उनके साथ अपना रिश्ता बनाना चाहती थी, मगर वो भी मुझसे दूर दूर भागते थे. इसके बारे में मैंने जब उनसे पूछा था तो मुझसे माफ़ी मांगने लगे और कहने लगे कि जो प्यार तुम मुझसे चाहती हो वो प्यार मैं तुम्हें ज़िंदगी में कभी नहीं दे सकता हूँ, क्योंकि मैं एक नपुंसक आदमी हूँ. उनकी यह बात सुनकर मेरे होश हवास खो गए और मैं चक्कर आके नीचे गिर गई. फिर अगले दिन सुबह जब उन्होंने मुझे उनके दोस्त के बारे में बताया, मतलब वो मुझे ज़िंदगी भर खुश रखने के लिए अपने दोस्त का सहारा लेने वाले थे, उसी बात से मैं गुस्सा होकर मैंने उनसे तलाक लेने का फैसला किया और अपने मायके आ गई. कुछ दिन तक सब लोग हम मिलजुल कर रहते थे. फिर जब रात को एक बार मैंने भाभी और भैया की कुछ अजीब सी आवाज़ सुनकर मेरे मन में भी बेचैनी जग गई और फिर मैंने इस ड्राइवर से अपने मन में लगी हुई आग को बुझाने का फैसला किया. फिर जब मैंने पहली बार रात को तुम्हें देखा तब मेरा भी फैसला बदल चुका था, मगर तुम सोए हुए थे. मुझे लगा बाद में तुम्हें सब कुछ देख लिया, इसलिए तुम्हें पता चल गया. मगर मेरा इरादा अब यह है कि जब तक तुम यहाँ हो तब तक तुम मेरी सभी तमन्ना पूरी कर दो, ताकि मैं तुम्हें जिंदगी भर ना भूल सकू. एवढं बोलून अंजली माझ्या शेजारी येऊन बसली आणि माझे दोघं हात तिने आपल्या हातात पकडले. मी अजूनही तिच्याकडे पाहत होतो आणि तिची होकाराची वाट पाहू लागलो होतो. अंजली हळूहळू तिचे ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली. अंजली, तुम्हारा जो भी सामान गुम हुआ था वो सामान मैंने ही लिया था, अब उसे लौटाने की बारी आ चुकी है. एवढं सांगून मी लागलीच आपले ओठ तिच्या ओठांवर टिकवले आणि 15-20 मिनिटापर्यंत सतत तिच्या ओठांचा रस मी चाखला.
अंजलीने मला घट्ट मिठीत सामावून घेतले, कारण तिच्या आयुष्यात कधी न मिळालेला आनंद तिला मी आज देणार होतो. मीही अंजलीला घट्ट मिठीत घेतले. हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. आता अंजलीला माझ्याकडून मिळालेला आनंद हा पुरेसा होता, कारण जेव्हा मी तिच्यासमोर यायचो तेव्हा ती फार आनंदित राहायची. कारण ती वारंवार मला म्हणायची की एवढा आनंद मला न लग्न झालेल्या मुलाकडून मिळाला, तो कोणीच कधीच मला देऊ शकणार नाही. आणि तेही रात्रभर जागे राहून. मी ट्रेनिंगवरून आल्यावर अंजली नाश्ता व जेवण माझ्यासाठी स्वतः बनवत असे. जोपर्यंत मी त्यांच्या घरात होतो तोपर्यंत अंजली रात्री सोफ्यावर येऊन माझ्याजवळ झोपत असे. ती माझी फार काळजी घ्यायची. वयाने मोठी असली तरी एखाद्या बायकोसाठी माझ्यावर जीवापाड प्रेम करायची. या गोष्टीची भनक ताईला झाली होती, पण ताईला माझ्या आणि अंजलीमध्ये कोणत्या वेळेस काय झाले आहे ते माहीत नव्हते. म्हणून अंजली मला आता माझ्या घरीही जाण्यासाठी नकार देत होती. पण तरीही मी तिला समजवले आणि माझ्या घरी काही दिवसांनी मी परतलो. पण जेव्हाही तिला माझी आठवण यायची तेव्हा आम्ही बाहेर लॉजवर भेटून आमच्या एकमेकांवर असलेलं प्रेम आम्ही त्या ठिकाणी जागृत करायचो.